नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी युट्यूब चॅनल मध्ये, जिथे तुम्ही लुटू शकता भटकंतीचा मराठमोळा असा खजिना। मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सिक्कीम टूरचा आज आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपण चाललेलो आहोत नथुला पास येथे। नथुला पासकडे जाणाऱ्या मार्गावरती आपल्याला पवित्र असे अनेक फ्लॅग्स दिसत आहे। घाट रस्ता असून देखील या रोडची कंडिशन खूपच चांगली आहे। मित्रांनो, फायनली 14,140 फूट इतक्या उंचीवर असलेल्या भारत आणि चीन यांची बॉर्डर असलेल्या नथुला पास येथे आपण पोहोचलेलो आहोत। नथुला पास हे 14,140 फूट इतक्या उंचीवरती आहे, त्यामुळे इथे ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते। मित्रांनो, एवढ्या हाईटवर आल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते, त्याच्यामुळे जास्त पडू नका। आता आपण नथुला पासकडे वरती जाऊया, चला तर मित्रांनो, समोरच्या डोंगरावर जे बिल्डिंग दिसत आहे ती चायनाची बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंग वरती चायनाचा झेंडा देखील दिसत आहे। नथुला पास ही हिमालयाच्या शिखरामधील एक पर्वतीय खिंड आहे, जी सिक्कीम आणि चीननी बळकावलेल्या तिबेटला जोडते। मित्रांनो, नथुला म्हणजे ऐकणारे कान आणि ला म्हणजे खोली असा याचा अर्थ आहे। इसवी सन 1959 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने तिबेटी उठाव दडपून टाकल्यानंतर हा व्यापारी मार्ग जवळजवळ 4 दशक बंद होता। तथापि 2003 मध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रयत्नाने हा व्यापारी मार्ग उघडण्यासाठी चर्चा पुन्हा सुरू झाली। नथुला खिंड 2006 मध्ये पुन्हा उघडण्यात आली आणि तेव्हापासून ही खिंड अधिकृत सीमा कर्मचारी बैठक बिंदू म्हणून काम करत आहे। नथुला पास ही भारत आणि चीन यामध्ये असणाऱ्या 3 खुल्या व्यापारी सीमामध्ये असलेल्या चौक्यापैकी एक असल्याने नथुला खिंडने चीन भारत व्यापारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। मित्रांनो, समोरच्या डोंगरावरती आपल्याला सैनिकांचे बंकर्स दिसत आहेत आणि समोरच्या डोंगरावरती आपल्याला भारताचा तिरंगा देखील दिसत आहे। ट्रॅफिक आणि नथुला पास येथे गर्दी टाळायची असेल तर गंगटोक शहरापासून नथुलाकडे जाण्यासाठी लवकर निघा। नथुला पास येथे भेट देण्यासाठी वैध परवाना म्हणजे परमिट आवश्यक असते, जे फक्त भारतीय नागरिकांनाच दिले जाते। पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाकडे अर्ज करून परवाना मिळवता येतो। हे नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंटच्या मदतीने देखील आपण परमिट घेऊ शकता। त्यासाठी वैध असे ओळखपत्र आणि 2 फोटो आवश्यक आहेत। मित्रांनो, नथुला पास आता आपली पाहून झालेली आहे। आता आपण चाललो आहोत बाबा मंदिर पाहण्यासाठी। नथुला पासकडे जाणारा हा जो खड्डे विरहित रोड आपल्याला दिसत आहे, याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजे बीआरओला। बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन। ही एक आर्मीची संस्था असून त्याचे काम म्हणजे बॉर्डर आणि त्याच्या आसपास असणाऱ्या अतिदुर्गम अशा प्रदेशामध्ये रोड बांधणे आणि त्याची देखभाल करणे हे आहे। समोरच आपल्याला भारताचा तिरंगा दिसत आहे आणि त्याच्या पाठीमागे सुंदर असा धबधबा दिसत आहे। धबधब्याच्या समोरच
व्हाईट कलर मध्ये आपल्याला भगवान महादेवाची मूर्ती देखील दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या मी उभा आहे बाबा हरभजन सिंग मंदिर येथे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता बाबा हरभजन सिंग यांच्याविषयी माहिती देणारा फलक आपल्याला दिसत आहे मित्रांनो। इथे आपण पाहू शकता आपल्याला भारताचा तिरंगा एकदम दिमाखामध्ये फडकत असल्याचे दिसत आहे। मित्रांनो, वातावरण इतके भारी आहे ना, इथे देशभक्तीपर गाणे चालू आहेत। थंडी देखील इथे कमी आहे मित्रांनो। बाबा हरभजन सिंग यांचे मंदिर आपल्याला दिसत आहे। समोरच आपण बाबा हरभजन सिंग यांचे ऑफिस पाहत आहात। त्यांचा हुद्दा आता कॅप्टन असून त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा फोटो देखील लावण्यात आलेला आहे मित्रांनो। श्री बाबा हरभजन सिंग हे त्यांच्या 23व्या पंजाब रेजिमेंट बरोबर असतानाचा फोटो। समोर आपल्याला लिव्हिंग रूम दिसत आहे। या लिव्हिंग रूम मध्ये बाबा हरभजन सिंग यांच्या वापरातील सर्व गोष्टी येथे ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यांचे शूज, त्यांची कॅप, त्यांचा युनिफॉर्म आणि त्यांचा फोटो देखील आपल्याला समोर लावल्याचे दिसत आहे मित्रांनो। इसवी सन 1967 मध्ये नथुला आणि चोला येथे चीन बरोबर झालेल्या युद्धामध्ये असीम असा पराक्रम दाखवलेले लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांचे स्मारक आपल्याला येथे पाहावयास मिळते। आता आपण आलो आहोत येथे असणारा एक वॉटरफॉल बघायला, आणि वॉटरफॉलच्या समोरच एक सुंदर अशी भगवान महादेवाची मूर्ती देखील आहे मित्रांनो। चला आपण जाऊया ती पाहायला। मित्रांनो, समोर जो आपण धबधबा पाहता तो आहे नामनांगचो वॉटरफॉल। याच्या समोरच आपल्याला महादेवाचा पुतळा दिसत आहे। मित्रांनो, चला जाऊया महादेवाच्या स्टॅच्यूकडे। मित्रांनो, हा शिवाचा स्टॅच्यू 12 फीट उंचीचा असून या स्टॅच्यूचे पूर्ण प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हे J&K रायफल्स यांनी नथुला ब्रिगेड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, हा जो काही समोर नंदी पाहतात याची स्थापना 12 मराठा लाईट इन्फंट्री यांनी 13 मे 2022 रोजी केलेली आहे। सध्या मी उभा आहे चांगू लेक येथे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता इंडियाज हायेस्ट अल्टिट्यूड पॅसेंजर रोपवे आपल्याला खुणावत आहे। चला तर मग जाऊया रोपवेच्या राईडसाठी। रोपवेचं तिकीट आहे 360 रुपये पर पर्सन। चला आपण आपले तिकीट घेतलेले आहे, आता जाऊया रोपवेच्या दिशेने। मित्रांनो, समोरच आपल्याला चांगू लेक दिसत आहे, आणि या चांगू लेकच्या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता सिक्कीम मधील याक दिसत आहे। या याकवरती तुम्ही राईड देखील करू शकता मित्रांनो। आता आपली केबल कार सुरू झालेली आहे। 3,
स्मिता कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मित्रांनो, आपण केबल कारनी सर्वात टॉप पॉइंट वरती आलेलो आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहतात आपल्याला एक मंदिर दिसत आहे आणि माझ्या उजव्या बाजूला आपण पाहतात आपल्याला चांगुल लेकचा टॉप व्ह्यू अगदी सुंदर असा दिसत आहे. रोपवेने वरती आल्यानंतर इथून दिसणारा सुंदर असा नजारा मित्रांनो. मित्रांनो, सध्या आपण आहोत 13,198 फूट इतक्या उंचीवर आणि आपण समोर पाहतात पूर्णपणे धुकं आलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो, रोपवे मधून सुंदर असा लेकचा व्ह्यू दिसत आहे आपल्याला. मित्रांनो, जर तुम्ही नथुला पासला आला तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल की ही रोप केबलची राईड मिस नका करू मित्रांनो. मित्रांनो, आमच्या टूर कंपनीने आम्हाला ही इनोवा नथुला पास येथे जाण्यासाठी दिली होती. ही गाडी दाखवण्यामागे एक पर्पज आहे मित्रांनो, कारण या गाडीच्या ड्रायव्हरकडून आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो मी आता तुमच्याशी शेअर करत आहे. सध्या मी उभा आहे नथुला पासकडे जाणाऱ्या मार्गावरती 15 मैल हे एक लोकेशन आहे, त्या ठिकाणी मी सध्या उभा आहे. या गाडीच्या ड्रायव्हरने आमच्या मागे तगादा लावला की तुम्हाला जेवण 15 मैल येथे असणाऱ्या हॉटेलमध्ये सांगावं लागेल आणि ते ॲडव्हान्समध्ये बुक करावं लागेल, म्हणजे नथुला पासवरून रिटर्न येताना तुमचे जेवण रेडी असेल. कारण नथुला पास येथे खाण्यासाठी काही हॉटेल्स अवेलेबल नाही आहेत असं त्याचं म्हणणं होतं. पण मित्रांनो, हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जाताना तुम्हाला अनेक छोटी मोठी रेस्टॉरंट मिळतात. अगदी खूपच तुम्हाला भूक लागली तर मॅगी, त्याच्यानंतर मोमोज, त्याच्यानंतर फ्राईड राईस, चहा, कॉफी असे विविध पदार्थ अवेलेबल असणारे हॉटेल्स नथुला पासपर्यंत आपल्याला मिळतात. या ड्रायव्हर लोकांना इथे कस्टमर आणल्यामुळे त्यांचे जेवण फ्री ऑफ कॉस्ट मिळत असेल, त्यामुळं ते आपल्या मागे असा तगादा लावतात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी आम्ही MG मार्केट हे फिरण्यासाठी आलेलो आहोत. येथे तुम्ही अनेक प्रकारची शॉपिंग करू शकता, अनेक प्रकारचे फास्ट फूड एन्जॉय करू शकता. द विलेज बेकरी येथे आम्ही पेस्ट्री आणि मफिन खाल्ले. सिक्कीमच्या पारंपरिक वेशामध्ये काही तरुण आणि तरुणी देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपल्याकडे भीमथडी जत्रेमध्ये जसे विविध प्रकारचे स्टॉल्स असतात त्याच प्रकारचे स्टॉल्स येथे आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. हे दुकान पाहून आमची पावले आपसुकच थांबली. मग काय, ही घोषणा झालीच पाहिजे.
जय भवानी, जय शिवाजी. 2025 साली सिक्कीम या राज्याच्या स्थापनेला 50 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे MG रोडवरती 50 इयर्स ऑफ स्टेटहुड हा कार्यक्रम येथे सेलिब्रेट करण्यात येत आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता आपला मित्र श्री येथे फोटो काढण्यामध्ये मग्न आहे. येथे सुंदर फुलांची सजावट केलेली दिसत आहे आणि येथे सिक्कीमचा स्टेट ॲनिमल असणारा रेड पांडाचे पुतळा देखील आपल्याला इथे पाहावयास मिळतो.